देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, असं म्हणणाऱ्या संत जनाबाई, नको देवराया अंत आता पाहू, असं म्हणणाऱ्या संत कान्होपात्रा आणि साक्षात चांगदेवांना त्यांना झालेल्या अहंकाराचा घडा फोडायला लावणाऱ्या संत मुक्ताबाई, अशा अनेक स्त्री संत आपल्या महाराष्ट्राला लाभल्या। त्यांनी आपल्या भक्तिपूर्ण अभंगांमधून संत साहित्यात मोलाचं योगदान दिलं। आता तर स्त्री कीर्तनकार देखील ईश्वर सेवेमध्ये स्वतःला झोकून देत आहेत। अशाच एक स्त्री कीर्तनकार आज आपल्याला लाभले आहे। संगमनेर येथील हरिभक्त परायण जयश्रीताई तिकांडे संत एकनाथ महाराजांचे अभंग त्या उलगडून सांगणार आहेत। रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।
उपकार संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातून मुनीद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठाला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानियांचे राजे योगियांचे माऊली साधकांचे मायबाप महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबराय या संत परंपरेतील नाथ महाराजांचा चार चरणांचा आणि बहुतांशी परिचित असा हा अभंग की या अभंगामध्ये नाथ महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे वर्णन करणारे संतच आहेत नाथ महाराज कोण संत बरोबर महिला मंडळ वर्णन करणारे संत आहे ज्यांचं वर्णन करावं ते सुद्धा संतच आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग निर्माण झालेला आहे की एका संतानं दुसऱ्या संताचं वर्णन करावं तर ते यथार्थ होईल कारण वर्णन जर कोणीही कोणाचं करू गेलं तर ते करता येणार नाही सासून जावयाचं वर्णन करावं की असा जावई कोणाला बरोबर ना मावशो ज्याला राहायला जागा नाही तो ती सासूबाई म्हणते की असा जावई कोणाला नाही म्हणजे अतिशयोक्ती केल्याशिवाय राहत नाही आई बापानं मुलाचं वर्णन करावं तर दोन शब्द वाढव बोलल्याशिवाय राहणार नाही पण ज्या वेळेला यथार्थ वर्णन करायचं असेल तर ते वर्णन संताने संताचंच करावं तरच ते यथार्थ होईल मग प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन संतांचं केलेलं की ज्याप्रमाणे संतांचा स्वभाव आहे संतांचा स्वभाव उदार आहे दयेनं अंतःकरण भरलेला आहे नव्हे आमच्या या जनसामान्य लोकांवरती असणारे जे उपकार आहेत ते अनंत प्रकारचे आहेत की जे सांगण्यासाठी पार म्हणजे कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही हा या अभंगाचा भावार्थ विठ्ठल विठ्ठल व प्रस्तुत अभंग नाथ महाराजांचा आहे वर्णन करणारे संत आहेत ज्यांचं वर्णन करावं ते संत आहेत मग प्रस्तुत अभंगामध्ये महाराज सांगतात हे जे संत आहेत या संतांनी आमच्या या जनसामान्य लोकांवरती असे काही उपकार केले आहेत जे सांगण्यासाठी कुठल्याही प्रकारची मर्यादाच नाही
सर्वात पहिला उपकार जर सांगावयाचा झाला तर तो म्हणजे आम्हा सर्वांना भक्तीचा अधिकार प्राप्त करून दिला, की जेणेकरून पूर्वीच्या काळी जिला देवभाषा म्हटलं जायचं अशी संस्कृत भाषा जी आम्हा कुणाच्याही लक्षात यायची नाही, मग व्हायचं असं की एका विशिष्ट वर्गाकडे ही मक्तेदारी जायची. त्या वर्गानंच मंत्रतंत्र म्हणावे, पूजापाठ करावे, होम हवन करावेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्यातलं काही कळत नसल्यामुळं आपण भक्ती मार्गाकडे कधी गेलोच नाही. संसार एके संसारच करत बसलो. पण ज्या वेळेला आमच्यापर्यंत हे ज्ञान आलं, बरं ते काही साधं आलं नाही, याला फार मोठी परंपरा आहे की आमच्यापर्यंत हा भक्ती मार्ग आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्या वेळेला शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, रामायणाची निर्मिती व्हावी. पण रामायण लिहिलं कोणी? रामायण लिहिलं कोणी? वाल्मिकींनी, बरोबर. रामायणाची निर्मिती वाल्मिकींनी केली. आता 100 कोटी श्लोक आहेत, श्लोक आहेत 100 कोटी. बरं, ज्या वेळेला रामायणाची निर्मिती व्हावी, ज्याप्रमाणे एखादं काम जर चांगलं झालं की बरेच लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, तसंच इथे झालं की श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे आले. भगवान शंकरांकडे भांडण गेलं, त्या भांडणामध्ये सहभागी असणारे होते देव. एका वर्गानं देव आले, एका पक्षातनं पृथ्वीवरचे माणूस आले आणि तिसऱ्या पक्षाकडनं पृथ्वी त्या पाताळातले साप जे होते ते साप आले. मग आता भांडण आहे भगवान शंकरांकडे, वाटणी करायची ठरली. कारण भगवान शंकरांनी तिघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. देवांनी म्हणावं की रामायण आमचं आहे, देवांनी म्हणावं रामायण आमचं आहे, कारण भगवान विष्णू अवताराला आले, बरोबर. भगवान विष्णू अवताराला आले, राम अवताराला आले, म्हणून रामायण आमचं. तर पृथ्वीवरची माणसं म्हणायची ते काही आम्हाला माहीत नाही, रामायण आमचंच. कारण जरी देव असला, देव असल तिकडं, इथं कोणाच्या रूपानं आला? माणसाच्या. मग रामायण कोणाचं? माणसाचं. तर पृथ्वीच्या खालची त्या पाताळातली जी साप होती ना, ती सापही फार सुंदर उत्तर देतात. हो, सापही म्हणतात की रामायण आमचं. कसं बरं? कारण तो लक्ष्मण होता ना, लक्ष्मण शेषनागाचा अवतार, तो म्हणे आमच्यातला भाऊबंद. म्हणजे भाऊबंद काही आत्ताची नाही, ते तेव्हापासून चालत आली. त्यांनी म्हणावं तो लक्ष्मण आमच्यातला भाऊबंद आहे म्हणून रामायण आमचं. मग वाटणी करायचं ठरलं आणि वाटणी करायचं ठरल्यानंतर झालं असं, श्लोक होते 100 कोटी. किती? 100 कोटी. लक्षात ठेवा बरं का, श्लोक होते 100 कोटी. वाटणी करायची आहे. देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी आणि सापांना दिले 33 कोटी. खाली किती श्लोक उरले? 1 कोटी, बरोबर. 1 कोटीतनं पुन्हा वाटणी. पुन्हा देवांना दिले 33 लाख, माणसाला दिले 33 लाख आणि पाताळातल्या सापांना दिले 33 लाख. खाली श्लोक उरले 1 लाख. 1 लाखातनं पुन्हा वाटणी. पुन्हा 33,000, 33,000, 33,000. खाली श्लोक उरले 1,000. 1,000तनं पुन्हा वाटणी. पुन्हा 300, 300, 300. आता खाली श्लोक उरले 100. 100तनं पुन्हा वाटणी. पुन्हा 33, 33, 33. आता खाली किती श्लोक उरले? वाटायचा कसा? अक्षर मोजली गेली, 32 अक्षरं भरली, प्रत्येकी 10, 10, 10 तिघांमध्ये वाटून दिली. बरं, आता उरलेली 2 अक्षर आहे ना, समसंख्या विषम संख्या, तिघांमध्ये 2 अक्षर वाटता येईना, करायचं काय? मोठा प्रश्न पडला. मग त्यावेळेला भगवान शंकरांनी तिघांच्याही अनुमतीनं ती 2 अक्षरं स्वतःकडे ठेवून घेतली, 99 आपल्या कंठामध्ये धारण केली आणि गंमत अशी झाली महाराज, या 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम पूजे सदा जीव, राम पूजे सदा जीव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजे सदा जीव, राम पूजे सदा जीव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. त्या प्रभू श्रीरंग, त्या शंकरांनी ते नाम आपल्या कंठामध्ये धारण केलंय. कंठामध्ये धारण केलेला आहे, सतत राम नामाचा जप चाललेला आहे. एके दिवशी झालं असं
एके दिवशी झालं असं पार्वती मातेनं यावं. पार्वती मातेनं यावं आणि ऐकावं तर काय, अरे इकडे तर प्रभू श्रीरामचंद्रांचं गुणगान चाललेलं. त्यांनी विचारावं, देवा अहो नाथ, देवादिदेव महादेव आहात ना, तरी सुद्धा या राम नामाचं चिंतन का बरे करता? त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगावं की पार्वती, अगं या नामाचा महिमा फार अगाध आहे. तो असा तसा कुठेही सांगून चालणार नाही. ज्या ठिकाणी कोणीही नाहीये अशा अज्ञात स्थळी जाऊन तो सांगावा लागेल. पार्वती मातेने हट्ट केला की नाही नाही, मला ऐकायचाच आहे. काय बरं रामनामाचा महिमा की सतत चिंतन करता, मला ऐकायचंच आहे. शेवटी हार मानली. भगवान शंकरांनी सुद्धा पत्नी पुढे हार मांडली. चल पार्वती, तुला ऐकवतो असं म्हणून अज्ञात स्थळी जावं. अज्ञात स्थळी गेल्यानंतर रामनामाचं चिंतन सांगण्यास सुरुवात केलेली आहे. रामनामाचं चिंतन सांगण्यास सुरुवात करावी. डोळे मिटले गेलेले आहेत. डोळे मिटले गेलेले, मुखानं चिंतन चालू आहे. पण चिंतन करत असताना नियतीचा खेळ असा की पार्वती माता निद्रिस्त झालेल्या आहेत. पार्वती मातेनं निद्रिस्त व्हावं आणि इकडे प्रभू शंकरांच्या लक्षातही आलं नाही की अरे आता हे चिंतन जे वाया जातंय ना. म्हणून भगवान विष्णूंनी पाण्यातला मासा होऊन ते तत्वज्ञान ग्रहण केलं. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. मग ज्या वेळेला आदिनाथांकडून हे ज्ञान पुढे आलं, मच्छिंद्रनाथांपर्यंत आलं. मच्छिंद्रनाथांकडून हे ज्ञान पुढे आलं गोरक्षनाथ असतील, गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ, जे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू. निवृत्तीनाथांनी ते ज्ञान आमच्या ज्ञानेश्वर माऊलींकडे द्यावं. मग ज्या वेळेला आतापर्यंत आलेलं हे ज्ञान होतं, जे अप्रगट होतं, ते आमच्या माऊलींनी या जगाला प्रगट करून सांगितलं. प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले रामा जनार्दनी करणे मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा सेवकी साधू संत सेवकी साधू संत मनुवेदना माझा आरती ज्ञानराजा. आमच्या ज्ञानोबा माऊलींनी हे ज्ञान जगाला प्रकट करून सांगितलं. हाच आमच्यावरती असणारा सर्वात मोठा उपकार आहे. नवे नवे भक्ती मार्ग जसा आम्हा सर्वांसाठी खुला करून दिला, त्याचप्रमाणे आम्हाला कुठल्या देवाची भक्ती करावी हे सुद्धा शिकवलं हो. कारण आम्ही लोक इतके साधे भोळे की ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी कशी देवपूजा करावी, कसं काय करावं हे समजायचं नाही. त्यावेळेला आम्ही नानाविध देवतांची पूजा करत असायचो. सोमवारी आला की महिला मंडळ सोमवारचा उपवास धरणार, महादेवाचा कडक उपवास धरणार, 16 सोमवार करणार. पण हा जो महिला वर्ग होता ना, देवीचा भक्त असणारा, सोमवारी महादेवाची पूजा झाली आणि मंगळवार आला की लगेच अनादि निर्गुण प्रकटली भवानी महिषासुरमर्दनाला गरली विविध करावया भक्ताना की तू पावसी निर्वाणी आईचा आईचा मग ज्या वेळेला असं देवीचं भजन गायलं जातं बरं का महिला मंडळ, नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये झालं असं, खूप लोक जमलेले, श्रोतेवर्ग खूप होता आणि त्यामध्ये पाठीमागे काहीतरी गदारोळ चालू होता आणि इकडे आमच्या महाराजांनी प्रमाण उचललं, प्रमाण घेतलं आणि शेवटच्या वेळेला जेव्हा आईला आवाज दिला त्यावेळेला पाठीमागनं एक बाई उठली. त्या बाईनं उठावं, पुढे घुमत 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 पुढे यावं. घुमतात ना माया, आईचं वारं अंगात आलं की घुमायला लागतात. पण झालं असं, ती माऊली घुमत 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 पुढं आली आणि प्रेक्षक वर्गातनं एक माणूस उठला. आता पुरुष मंडळीमधनं एक माणूस उठल्यानंतर त्यानं म्हणावं, बोल आई, आणि या आईनं म्हणावं, थांब बाळा. कोण म्हणतंय? तो पुरुष. झाला असं, तो पुरुष होता त्या बाईचा नवरा आणि तो म्हणतो, बोल आई.
आणि बाई म्हणते थांब बाळा. मग ज्या वेळेला असं घुमत घुमत ती बाई पुढे आली, घुमता घुमता असं करता करता तिच्या गळ्यातली ती एक दाण्याची पोत होती ना, सोन्याच्या टपोऱ्या मोत्यांची, ती तुटली. आणि ज्या वेळेला ती पोत तुटावी मणी सगळीकडे विखुरले. मग आता बाईला चिंता पडली, कारण त्या बाईच्या अंगात आलेली आई काही खरी नव्हती. माणसामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आता अंगात किती येतं हा आपला विषय नाही, पण त्या आईनं जे सोंग घेतलं होतं त्या सोंगेचा परिणाम असा झाला की ती जी माळ तुटली आहे, सोन्याचे मणी विखुरलेली आहे, करावं तरी काय, करावं काय मनामध्ये प्रश्न आला. दुसऱ्याच क्षणाला आईनं बाबाच घेतला. आई गेली न बाबा आला. जय बाबा हिराणी, तुटली माझी एक दाणी, पाहता काय धनी, उचला ना मनी, नेईल ना कोणी. म्हणजे अशा प्रकारे श्रद्धेचा वापर लोक आपल्या स्वार्थासाठी सुद्धा करतात. परंतु संतांनी आमच्यावरती केलेला उपकार असा की बाबा हो, मनामध्ये श्रद्धा ठेवा, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नका. तुम्ही देवीचे भक्त जरूर व्हा. सोमवारी आला की महादेवाची पूजा करणारे मंगळवारी देवीची पूजा करतात, मंगळवारी देवीची पूजा करणारे बुधवारी विठोबाची पूजा करतात, आणि एकदा का बुधवार गेला की गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी अंबिकेला पूजिती, आणि शनिवार आला रे आला की हनुमंताची शरणांगती, आणि ज्या वेळेला रविवार यावा रविवारी खंडोबाची वारी. म्हणजे आठवड्याचे सगळे दिवस देवांना वाटून देतात. इतकंच नाही महाराज, हे सगळे देव होऊ नये आपल्याकडे श्रावण आहे, गोकुळाष्टमी आहे, अनेक प्रकारचे व्रतवैकल्य आहे, अधिक मास आहे. मग हे सगळं करत असताना ज्या वेळेला एक श्लोक आलेला आहे की अंतकालेच मामेव, ज्या वेळेला आम्हाला अंतिम समयी भगवंताचं नाव मुखामध्ये घ्यायचंय, मग आम्हाला प्रश्न असा पडेल की अरे आयुष्यभर सगळ्या देवांची पूजा केली, मग मरताना नेमकं कुणाचं नाव घ्यावं, प्रश्न उपस्थित होतो. मग त्यावेळेला संतांनी आम्हाला मार्गदर्शक म्हणून सांगितलंय की बाबा हो, पूजा करताना सगळ्या देवांची करा, पण आराधना करताना मात्र कुणा एकाचीच करा. आपुला तो एक देव करणी खावा, आपुला तो एक देव करणी खावा, आपुला तो एक देव करणी खावा, आपुला तो एक देव करणी खावा. तेरी बिना जीवा दुःख आहे, ये रती माई करुणाची जनती, ये रती माई करुणाची जनती. तेरे बिना जीवा दुःख आहे, तेरे बिना जीवा दुःख आहे, ये रती माई करुणाची जनती, ये रती माई करुणाची जनती. म्हणजे देवाची पूजा करताना सगळ्या देवांची करा, पण आराधना करताना मात्र कुणा एकाचीच करा. शेवटपर्यंत एकाच देवाला भजा. बरं, इतक्यावरच संत थांबत नाही. आम्हाला अनेक प्रकारचे उपदेश करणारे संत आहेत, अनेक प्रकारचे मार्ग दाखवणारे संत आहेत. हे आमच्यावरती असणारे उपकार आहे, आमच्यावरती असणारे हे उपकारच म्हणावे लागेल. कारण आम्हाला परमार्थ म्हणजे कळत नसायचा, तो कसा करावा, का करावा हे शिकवणारे संत आहेत. कारण असं म्हटलं जातं की संतांनी आम्हाला उपदेश का करावेत. कोणी प्रश्न उपस्थित केलाच की ताई, संतांनी आम्हाला उपदेश करावेत का? कारण आमच्या घरी तर एवढी संपत्ती आहे, आता जर पेटवून दिलं ना 6 महिने विजणार. मला सांगा, काळाची उडी पडेल बा जेव्हा, संपत्तीचा काही उपयोग आहे का? नाही महाराज, आपल्या संपत्तीचा काही उपयोग नाही. मग त्या क्षणाला जे काही सांगितलंय ना की भगवंताचं नामचिंतन मदतीला येतं, म्हणून आम्हाला कशी पूजा करावी, कुणाची पूजा करावी, संतांचे उपदेश का मानावेत हे सांगितलं गेलंय. कारण आमचं कर्म असं आहे जे आम्हाला बदलवता येणार नाही. आम्हाला संतांनी उपदेश का करावेत? कारण संतांच्या ठिकाणी कर्म बदलवण्याची ताकद आहे. ज्ञानोबा माऊलींनी रेड्याला बोलायला लावलेलं आहे. 99 मेलेल्या माणसाला ज्यांना सच्चिदानंद बाबा म्हटलं जातं, त्यांना जागृत केलं. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य जर संतांमध्ये आहे, मग आम्हाला संतांनी उपदेश करावेत. आमच्यावरती उपकार जे केलेले आहेत ते अगणित प्रकारचे आहेत की जे सांगण्यासाठी मर्यादाच नाही. आणि हेच सांगितलंय प्रथम चरणात. संतांचे उपकार
पणा सारिखे करीती. संत हे आपल्याला त्यांच्यासारखं बनवून घेतात. आता तुम्ही म्हणाला आपल्याला त्यांच्यासारखं व्हायची काय गरज आहे का? नाही. का? कारण आमचा संसार महाराज व्यवस्थित चाललाय. जन्माला आलो, संसाराला लागलो आणि गेलो. पण याच्यामध्ये, या जगण्यात आणि मरण्यात, या दोन्ही गोष्टींच्या मध्ये नेमका परमार्थ तरी कसा करावा हे दाखवण्याचं काम संतांनी केलं. म्हणून आपल्याला संतांसारखं व्हायचंय. तसं तर महाराज आमच्या जन्माला आल्यानंतर, या नरदेहाला आल्यानंतर, ज्याला दुर्लभ म्हटलं जातं की दुर्लभम त्रयमय वैत द्वैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय, की मनुष्य देह दुर्लभ आहे. पण या देहाला एकदा का आलो की आमच्या नरदेहाला आल्यानंतर देव होण्याची संज्ञा आहे, की आम्हाला देव होता येतं. पण आपण देव होऊ का? पुरुष मंडळी, आपण देव होऊ का? तुम्हीच नाही म्हणता. आम्हाला देव होता येतं महाराज. प्रमाण आहे. प्रत्येक गोष्ट प्रमाणाशिवाय बोलणार नाही. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित प्रमाण आहे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे, किंवा आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्हाला देव होता येतं पण आम्ही होऊ शकणार नाही. ठीक आहे, आम्हाला देव होता आला नाही चालेल, पण संत तर होता येईल ना. संत होणं अतिशय सोपं आहे महाराज. संत होणं अतिशय सोपं आहे, पण पदवी टिकवणं मात्र अवघड आहे. पदवी टिकवणं अवघड जाईल. बरं चालेल, देव होता आला नाही चालेल, संत होता आला नाही चालेल, पण कमीत कमी माणूस तरी होता येईल ना. पण आज आम्ही माणसं सुद्धा नाही. ज्या शेतकऱ्याच्या घरी टोनगा जन्माला यावा, टोनगा कळतो ना, टोनगा ह्याला टोनगा जन्माला यावा, त्यानं विकावा खटकाला, त्यानं म्हणावं भाऊ हजाराला घेऊन जा. खाटीक म्हणतो परवडत नाही, 500 देत असन तर बोल. खा म्हणतो 500 तर 500 घेऊन जा. बरं मला सांगा, खाटीक त्या टोनग्याला नेल्यानंतर त्याची हळद अक्षता कुंकू वाहून पूजा करणार आहे का? मारणारच आहे ना. मग ते पाप कुणाच्या माथी? ज्यानं नेलं त्याच्या, का ज्यानं पैसे घेतले त्याच्या? ज्यानं पैसे घेतले त्याच्या माथी हे पाप आहे. मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? ज्या मुलीच्या माथी मुंगी मारण्या इतकंही पाप नाही, तिची आज गर्भातच हत्या केली जाते, मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? दोघं भाऊ आहेत, वाटण्या झालेल्या आहेत, शेताच्या बांधावरती एकुलतं एक झाड असू द्या, त्याच्यावरून भाऊबंदकीची भांडणं चालू, मग आज आम्ही माणूस म्हणून जगतोय का? नाही महाराज. ज्ञानोबा माऊली म्हणतात की जयाचेनी नीती पंथे चालीजे, सत्यदूत बोलीजे आणि देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. पण ही नीतिमत्ता काही आमच्याकडे राहिली नाही. म्हणून आम्हाला संतांचा आधार घ्यायचा आहे. या कलियुगामध्ये आम्हाला संतांशिवाय दुसरा मार्ग नाही. संतांसारखं आम्हाला बनावं लागेल. संतांसारखं बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्यातले काम, क्रोध, मोह, दंभ, मत्सर या गोष्टी संत काढून घेतात आणि त्यांच्यासारखं निर्विकारपणे, प्रेमळपणे भगवंताची भक्ती करावयाला शिकवतात. हेच सांगितलंय द्वितीय चरणात. आपण सारिखे करीती, 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 आपण सारिखे करीती. हे याची तुला नाही, किती नाही, किती नाही, किती. याची तुला नाही, किती नाही, किती नाही, किती. आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती. याची तुला नाही, किती नाही, किती नाही, किती नाही, किती. याची तुला नाही, किती नाही, किती नाही, किती. आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती, आपण सारिखे करीती. मग ज्याप्रमाणे संत आपल्याला त्यांच्यासारखं बनवून घेतात, आपण एकदा का त्यांच्यासारखे झालो, आपल्यातले सगळे विकार निघून जाऊन भगवंताची भक्ती करण्याचा एकदा का मार्ग गवसला की मग ज्याप्रमाणे संतांचं वर्णन केलं गेलंय की दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे, की ज्याप्रमाणे संतांचं हृदय जे आहे ते दयेनं परिपूर्ण आहेत, तसेच आम्हीही होऊ.
नवे नवे हे संत कसे आहेत, दयेनं परिपूर्ण कशा प्रकारचे होते, याचं थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे नाथ महाराज, की ज्या वेळेला यमुनानं 108 वेळेस अंगावरती थुंकावं तरी सुद्धा महाराज रागावले नाहीत. ज्या वेळेला तुकोबारायांची धिंड काढली जावी तरी सुद्धा महाराज रागावले नाहीत. ज्या वेळेला ज्ञानोबारायांना हिनवावं तरी सुद्धा महाराज चिडले नाहीत. अहो, ज्या वेळेला चोखोबा असेल, दासी जणी असेल, अनेक प्रकारचे संत आहेत, समाजानं हिनवावं. आणि समाज असा आहे महाराज, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजाला त्याची किंमत नसते. अहो, ज्यांना संतांच्या ठिकाणी मानलं गेलंय किंवा संतांच्या ठिकाणी असणारी जी तळमळ आहे तशीच तळमळ ज्यांच्या ठिकाणी असते ते आईबाप, त्यांची कधी आम्हाला किंमत कळलेली नाही, हे तर संत आहेत, नाही का? अहो, ज्या बापाची किंमत लेकराला कळत नाही तिथं या समाजाला संतांची किंमत काय बरं कळावी? अहो, किंमत बापाची विचारावी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना. ज्या वेळेला राजदरबार भरावा 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती बसावं, 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती बसावं, राजदंड हाती धरावा. राजदंड हाती घेतलेला आहे, शत्रूंवरती वचक बसवलेला आहे, दरबार चालू झालेला आहे. दरबार चालू होता होता बरखास्तही झाला. दरबार बरखास्त व्हावं, राजेंनी मा जिजाऊंच्या महली जावं. मा जिजाऊंच्या महली गेल्यानंतर राजांनी बसावं आणि गुडघ्यावरती डोकं टेकून, आई जिजाऊंच्या गुडघ्यावरती डोकं टेकून ढसा 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 रडावं. राजांनी रडावं. मातेनं विचारावं, राजे का रडता? अहो, एवढ्या सिंहासनावर बसलात, राजदंड धारण केलेला आहे, रडताय काय? शत्रूंना काय वाटेल राजे? राजेंना म्हणावं, आई अहो, आम्ही रडत यासाठी नाही की शत्रूंवरती वचक बसवला, आम्ही रडत यासाठी नाही की कुठे कमी पडलो, आम्ही रडतो ते आज इतके मोठे झालो पण आमचा बाप तुमच्या कपाळावरचं कुंकू आज ते पाहण्यासाठी नाही. आई, आमचे वडील आज या जगामध्ये नाहीये. ज्या वडिलांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं ते वडील इथं नाहीयेत. अहो, किंमत कळाली ती त्या राजाला म्हणून आमचा राजा झाला. किंमत कळावी संतांना म्हणून ते संत झाले. पण याच संतांची किंमत आम्हाला कळत नाही. जिवंत आहेत तोपर्यंत सांभाळ करा, गेल्यानंतर फोटो समोर बसून रडणारे अनेक आहेत. म्हणून ज्या संतांचं हृदय दयेनं परिपूर्ण आहेत, ज्या संतांनी आम्हाला भगवंताचं चिंतन शिकवलं, त्या भगवंताचं चिंतन आपणही एकदा मोठ्या प्रेमानं करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्या प्रकारे संतांनी आपल्यावरती अगणित उपकार केलेत, अगणित प्रकारचे उपकार करावेत, आम्हाला मार्गाला लावावं, अशा त्या संतांचं हृदय दयेनं परिपूर्ण आहे. इतकंच नाही महाराज, इतकंच नाही तर या संतांचा स्वभाव उदार होण्यास्तव ते उदारपणा करतात. आणि ज्या वेळेला उदार या शब्दावरती आम्ही बोलू जातो ना, की कसा संतांचा स्वभाव उदार आहे, त्या उदारपणाविषयी सांगायचं झालं तर अनेक प्रकारचे दृष्टांत देता येतील, अनेक प्रकारे सांगता येईल. पण ज्या वेळेला उदार शब्दावर बोलायचं आहे, संतांनी ज्याप्रमाणे उदारपणा दाखवला तसाच उदारपणा दाखवणारे या समाजामध्ये अनेक लोक आहेत, अनेक तरुण मंडळी आहे की ज्यांना दिशा दिली गेली. असाच एक तरुण महाराज की ज्या वेळेला भारतीय सैन्यामध्ये दाखल व्हावा, फार सुंदर पत्र लिहिलेलं आहे त्यानं. काय लिहावं, काय म्हणावं, की आई तुमचाच शहीद शुभम मुस्तापुरे बोलतोय. थोड्या वेळापूर्वी घरातल्यांना म्हणालो होतो की जगलो तर तुमचा, नाहीतर भारत मातेचा, आणि झालो ही भारत मातेचा. आज एवढ्या कवळ्या वयात मी या महाराष्ट्रातली सर्वात मोठी पदवी घेऊन चाललोय. शहीद नावाची ही पदवी घेऊन जात असताना आई, अगं माझ्या मनाला वाटत होतं, तू दिसत होती आई मला, तुझी ममता कळवळून बोलायची ग, की बाळा फार पुढे जाऊ नको रे, पाठीमागे राहत जा. पण आई, ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्यानं हल्ला करावा माझ्या डोळ्यासमोर काही आलं नाही ग, काही आलं नाही. मला दिसत होती ती फक्त भारत माता, मला दिसत होती ती फक्त भारत माता. पुढे सरसावलो, लढलो, धावलो, प्रतिकार केला आणि एका क्षणाला
काय झालं माहित नाही, काय झालं असावं माहित नाही. आई धाडकन जमिनीवरती कोसळलं. माझ्या डोळ्यासमोरच सगळे सरकत होते ग. तू दिसत होती ग आई, बाबा दिसत होते, सगळी मित्रमंडळी दिसत होती. पण ज्या वेळेला मी शेवटचा श्वास घेत होतो नाही, मनामध्ये प्रकर्षानं जाणीव आली की ज्या वयामध्ये मुलांनी डीजे पुढे नाचावं, ज्या मुलांनी चौकात चौकात कट्ट्यावर बसून डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग, बिझनेसमॅन होण्याची स्वप्न पहावीत, त्या वयात मी आज हे जे कार्य करून चाललोय ना, ते माझ्या मते फार मोठं नसलं ना ग आई, तरी आज ज्या सैन्याचा मी प्रतिकार केला, त्या सैन्यानं माझ्या देशातल्या आया बहिणींना आणि माझ्या देशातल्या बांधवांना काही करू नये ग, यासाठी बलिदान दिलंय. या बलिदानाची जाणीव सर्वांना असावी, या बलिदानाची जाणीव सर्वांना असावी म्हणून आज गावागावातनं असे अनेक शुभम तयार व्हायला हवे. याला खरा उदारपणा म्हणतात की ज्या वेळेला आम्ही देशासाठी काहीतरी करतोय, संतांनी दिलेली शिकवण आणि ज्या ठिकाणी आम्हाला शक्तीचा उपयोग करायचा आहे, शक्ती आणि भक्तीचा समन्वय होऊन आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. झोपताना नेहमी 2 गोष्टींचं स्मरण करा. त्या 2 गोष्टी म्हणजे जेवताना आपण जे काही घास घेतो ना, ते शेतकऱ्याच्या कृपेने घेतो, आणि झोपताना जी झोप निवांत झोप घेतो ना, ती देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानामुळे आहे. या 2 गोष्टींचं स्मरण असू द्या, तुमचा परमार्थ सफल झाला. मग अशा प्रकारे झालेल्या सेवेमध्ये ज्याप्रमाणे संतांचं वर्णन केलं गेलंय की संत कशा प्रकारचे आहेत, आमच्यावरती काय उपकार केले आहेत, आपल्याला या धर्मात येण्याचा किंवा आपल्याला भागवत धर्मानुसार परमार्थ शिकवण्याचा, भक्ती मार्गात सर्वांना येण्याचा जो अधिकार दिला, तो संतांनी दिलेला आहे. म्हणून या संतांचंच भजन करा, संतांना शरण जा, आणि एकदा का संतांना शरण गेले की देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मग ज्या वेळेला उदारपणे संतांनी उदार होण्यास्तव उदारपणा केलेला आहे. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महामुनि अगस्ती महाराज की जय.